तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। मोशी कचरा डेपो परिसरातील भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी संबंधित कंपनीकडून मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे। प्रत्येक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, कुटुंबातील पात्र व्यक्तीला नोकरी आणि आरोग्य विमा देण्याची घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे। दुर्घटनेमध्ये जवळपास त्या घटनेला परवा 1 महिना पूर्ण झाला। त्या दुर्घटनेमध्ये राहुल गायकवाड, सनी माने, नागेश गायकवाड, अक्षय सावंत, सुनील खोरके, महेश कुंभार, रणजित पाटील, वामन कसबे, भवेश वाणी असे 9 जण दगावले गेले। या कुटुंबियांच्या दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ज्या ज्या प्रकारचं सहकार्य आम्ही लोक करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। त्यामध्ये 40 लाख रुपये हे कंपनीच्या वतीनं या कुटुंबियांना देण्यात येतील, 10 लाख रुपये महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात येतील, 5 लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येईल आणि ही रकमेच्या व्यतिरिक्त अनेक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्यासाठी तिच्या वतीनं या कुटुंबियांच्या मुलांचा शिक्षणाचा सर्वच्या सर्व खर्च या कंपनीकडून केला जाईल। ही कंपनीचे लोक माझ्या बरोबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, उपस्थित आहेत, आमचे नगरसेवक आहेत। त्यामुळं कुटुंबीय आहे, त्या कुटुंबियांना देखील तुम्ही हे सगळ्या या गोष्टी विचारू शकाल। माझं नाव सतीश गायकवाड आहे। मी राहुल गायकवाड याचा सख्खा भाऊ आहे लहान। सर्व 9 जणांच्या वतीने मी फॉलोअप घेतोय, सगळ्या गोष्टी करतोय। तर आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यामधल्या बऱ्याचशा म्हणजे बहुतांश मागण्या पूर्णत्वाकडे जाताना दिसतात आहे। त्यातल्या आमच्या प्रमुख 5 मागण्या होत्या। त्या 5 मागण्यांमध्ये एक पालिकेमध्ये एक सरकारी नोकरी असावी अशी होती। दुसरे एक घरकुल असावं, जे मृत कुटुंबीय झाले त्यांच्या पाठीमागे एक घराची व्यवस्था व्हायला पाहिजे होती। तिसरी मागणी होती की आर्थिक मदतीसाठी सर्वांना 1 कोटी रुपये मिळावे अशी मागणी होती। चौथी हेल्थ इन्शुरन्स होती, जे की लाईफ टाईम असावी। आणि 5वी मागणी होती की जे 9 लोक आहेत त्या 9 लोकांच्या खाली त्यांची जी मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी म्हणजे जोपर्यंत ते शिकतात तोपर्यंत त्यांना शिक्षण मिळावं। हे सारिका रवींद्र गायकवाड प्लस निखिल भाऊ आणि सचिन तापकीर या सगळ्यांनी आज हा 1 महिना झालेला आहे। या 3 लोकांनी आजच्या डेट पर्यंत आमच्या सोबत हे खंबीर राहिलेले माणसं आहेत। रवी भाऊ हा फर्स्ट डे पासून ज्या वेळेस त्याला 1:30 वाजता ही घटना घडली त्या दिवसापासून तर आजपर्यंत माझ्या सोबत आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।